हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक सण म्हणजेच अक्षय तृतीया। या दिवशी कोणती तरी वस्तू खरेदी करणे भरभराटीचे लक्षण आहे अशी एकंदरीत मान्यता आहे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने त्यांची कृपा आपल्यावर होते आणि घरात सुख, समृद्धी, शांती, भरभराट येते। अक्षय तृतीयेचे महत्त्व काय, मुहूर्त कोणता, काय खरेदी करावं, या सणाची संपूर्ण माहिती आपण समजून घेऊ। नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये। अक्षय तृतीयेची तारीख आणि मुहूर्त कोणता? या वर्षी अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 बुधवारला शुभ मुहूर्त आहे। वैशाख शुक्ल तृतीया तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:32 पर्यंतचा वाजतापासून ते 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे। तिथीनुसार अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी होईल। या दिवशी सकाळी 5:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 पर्यंत पूजा आणि खरेदीसाठी विशेष शुभ मुहूर्त आहे असं पंचांगात दिसून येतं। अक्षय तृतीयेचं महत्त्व काय? धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते। त्यावेळी पांडव त्यांच्या वनवास आणि अज्ञातवासात जायला निघाले होते। त्यांना या प्रवासात कधीही उपाशी राहावे लागले नाही, हे विशेष। अक्षय हा शब्दच मुळात कधीही न संपणारा म्हणजेच अविनाशी या अर्थाचा आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा सण अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते। आयुष्यात भरभराटी तर घेऊन येतेच, पण आपल्याला मनशांती सुद्धा प्राप्त होते। काय खरेदी करावं? अक्षय तृतीया हा सण भारतात समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो। या दिवशी सोने खरेदी करणे हा एक पारंपरिक पद्धत आहे जो पिढ्यानपिढ्या चालत आली आहे। हिंदू धर्मात सोने हे श्री महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात संपत्तीचा प्रवाह कायम राहील अशी धारणा आहे। सोन्याची खरेदी ही फक्त गुंतवणूक नव्हे तर भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील बाळगते। या दिवशी कापूस घरी आणल्याने व्यवसायात वृद्धी होते। ज्यांना सोने परवडत नाही त्यांच्यासाठी मातीची भांडी खरेदी करणे हे सोने खरेदी करण्यासारखेच मानले जाते। असे मानले जाते की देवी लक्ष्मी देखील कवडीच्या शंखांसह तुमच्या घरी येते, कारण देवीला कवड्याचे शंख खूप आवडतात। या दिवशी 11 कढई खरेदी कराव्यात, त्या लाल कापडात गुंडाळाव्यात आणि त्या देवी लक्ष्मीला अर्पण कराव्यात। असे केल्याने कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही। वरील माहिती धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे। याच्या तथ्याबाबत इब्लिस कोणताही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा इब्लिस।